काय आता तुला म्हणलं ना मगाशी रडू नको म्हणून काय रडू नको म्हणलं तुला. ह्यावेळेस 4 मार्कांनी राहिले ना तर पुढल्या वेळेस 4 मार्कांनी प्लसनी झाली पाहिजे. माझी चूक झाली सर, मी सातत्याने ठेवलं, घरी गेले 2-3 महिने. मी तुला काय म्हणलं आता मी तुला एकच सांगतो, मी तुला स्वतःला दोष द्यायचा नाही आणि काय झालं याचा विचारच करायचा नाही. फक्त आपण जिथं कमी पडलो ना तेवढ्या ताकदीने करायचं. रडून काहीच होणार नाही. रडून काय होतं मग नुकसान होईल. फक्त तू आता जितका वेळ वाया घालशील ना रडायला, विचार करायला की बाबा मी चुकले, मी त्या टायमाला ऐकायला पाहिजे नव्हतं घरी जायला लागत, एवढ्या वेळेस फेल झाले असते तरी काय झालं असतं, नव्हतं ग्रॅज्युएशन पेपर द्यायला लागत, हे विचारच नाही करायचा. झालेल्या गोष्टीवरती विचार करायचाच नाही. झालेल्या गोष्टी विचार केल्यानंतर फक्त नुकसान होणार आहे, ह्याच्यापेक्षा वेगळं काहीच होणार नाही. त्यामुळे अजिबात विचार करू नको कसलाच. फक्त जी काही कारागृह राहिले ना त्याला आपल्याला आपण बिलकुल कमी नाही पडतात. 4 मार्कांनी राहिली ना तू आता पिंपरी चिंचवडला, हां मग 4 मार्कांनी राहिली ना तर कारागृहाला 4 मार्क प्लसनी ॲडव्हान्स ओपनमध्ये झालं पाहिजे काम, एवढं डोक्यात ठेवायचं. आणि त्या तर म्हणे लागणार तो, मी मग तुला काय म्हणलं असं साईडला बसूच नको तू. रडून काय होणार आहे? रडून काहीच होणार.